आम्ही तुमच्या पेजवर जाऊन बघितले की तुम्ही बीजशुद्धीची ट्रीटमेंट देत बीजशुद्धीची असतात. ट्रीटमेंट देत असतात. तर ते नक्की काय आहे तुमच्याकडून जाणून घ्यायला मला आवडेल. श्री विश्वगोविंद आयुर्वेदमध्ये आपण बीजशुद्धी नावाचा एक खूप छान ट्रीटमेंट प्रोटोकॉल डेव्हलप केलेला आहे, जो 90 दिवसांचा आहे. त्यामध्ये मेल आणि फिमेल इन्फर्टिलिटी आपण ट्रीट करत असतो. ही जी ट्रीटमेंट प्रोटोकॉल जी आहे ती आपण प्रत्येक कपल ज्याला प्रेग्नन्सीसाठी जो इच्छुक आहे त्या कपलने जोडीने 3 ते 6 महिने आधीपासून ही ट्रीटमेंट करायची असतं. आणि याचाच फायदा असा, प्रत्येक कपलला माझं बाळ हे हेल्दी हवं, हेल्दी प्रोजेनी निर्माण व्हावी असं वाटत असतं. आणि त्याची सुरुवात ही प्रेग्नन्सी राहिल्यानंतर तुम्ही वेळेवर धावपळ करून त्या बाळामध्ये अपेक्षित असे बदल घडवू शकत नाही. त्याची सुरुवात ही तुम्ही गर्भधारणेच्या आधीपासून 3 ते 6 महिने जर योग्य वेळीच उपचार घेतला, बोथ मेल आणि फिमेल दोघांनी सुद्धा. कारण आयुर्वेद किंवा मॉडर्न सायन्स काय सांगतं की प्राकृत शुक्र आणि प्राकृत आर्तव निर्मितीसाठी लागणारा जो वेळ आहे, ज्यालाच आपण मॉडर्न सायन्स मध्ये गॅमेटोजेनेसिस म्हणतो, त्याला लागणारा वेळ जो आहे तो 70 डेजचा असतो. म्हणजेच काय की 3 महिने तुम्ही तुमचं आहार, तुमचं लाईफस्टाईल करेक्शन्स आणि व्यवस्थित आजाराचं म्हणजे तुमच्यामध्ये जे काही आजार असतील बाय डिफॉल्ट, तर त्या आजारांना व्यवस्थित ट्रीट करून घेतल्यानंतर आयुर्वेदानुसार पंचकर्म आपण त्याच्यामध्ये सांगितलेली आहेत. तर दोन्ही कपल्सची प्रकृती आपण समजून घेत असतो की त्या प्रकृतीनुसार त्यांचं आहार आपण नियोजित करून देतो, त्या पद्धतीची औषधांची उपाययोजना आपण करतो आणि जोडीला अपेक्षित असलेले पंचकर्माच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत आपण त्यांच्या प्रकृतीनुसार आपण त्यांना एक्सप्लेन करतो. तर हा बीजशुद्धीचा जो प्रोग्राम आहे ही स्पेसिफिकली ज्यांना बाळ राहत नाही म्हणूनच करावायची आहे असं नाही, तर मला माझं बाळ अधिक सुदृढ, अधिक सशक्त कसं करता येईल त्यासाठी सुद्धा आपल्याला बीजशुद्धी प्रोग्राम करावायचा आहे. म्हणजेच काय की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, त्यासाठी बीजशुद्धी प्रोग्रामचा महत्वाचा हेतू आहे.